नमस्कार मंडळी, मी वैशालीज आर के किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भाजणीची चकली। त्यासाठी मी 2 वाटी भाजणीचं पीठ घेतलं आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि सफेद तीळ घेतले आहे। 2 वाटी भाजणीच्या पिठासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं। पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण मसाले टाकूया। त्यासाठी आपण 2 चम्मच तीळ घेतले आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि 1 चम्मच तेलाचं मोहन घ्यायचं। आणि आपली उकळी आली की त्यामध्ये आपण 2 वाटी भाजणीचं पीठ टाकूया आणि ते सगळं पीठ मिक्स करून घेऊया। हे पीठ आपण 5 मिनिटं असंच वाफलवून ठेवूया। आपलं पीठ चांगलं वाफवलं की चकली खूप छान होते। तर आपलं हे पीठ बघा असं झालं आहे। पीठ आता आपण थोडं गरम असतानाच मळून घेऊयात, म्हणजे आपलं पीठ जास्त कडक होणार नाही। पीठ जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ करायचं नाही। तर आपण चकलीच्या साच्यामध्ये पिठाचा गोळा घालून आता चकली करून घेऊयात। अशा पद्धतीने चकली केल्यास अजिबात तुटत नाही आणि खूप खरपूस अशी चकली तयार होते। तेलामध्ये चकली टाकल्यानंतर अजिबात विरघळत नाही। आपण आता चकली तळून घेऊया। गॅस हा मीडियम ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही। चकली ही थोडीशी कडक लागली की चकली उलटी करायची। हे बघा, अजिबात चकलीचा चुरा होणार नाही आपली चकली। आणि खूप तेल हे शांत झालं, बुडबुडे कमी झाले की मग चकली काढायची। हे बघा, आपली खुसखुशीत अशी चकली तयार झाली आहे, अजिबात ऑइली होत नाही। आवडल्यास नक्की करून पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।